भाजल्या मच्छ्यांची भाजी. या भाजल्या मच्छ्या मुंबईला मिळत नाही, तर आईकडे आली होती तर भाजल्या मच्छ्या आणायला लावल्या होत्या. तर या भाजल्या मच्छ्यांची भाजी अगदी वाटण न वापरता, अद्रक लसणाची पेस्ट न वापरता, साधा कांदा आणि टमाटर वापरून साध्या सोप्या पद्धतीने पण चवीला जबरदस्त, तोंडाला पाणी सुटेल. एकदा जर मच्छी खाणारा जर यांनी खाल्ली तर नेहमीच ही मच्छी खायसाठी आतुर होईल, एवढी जबरदस्त चवीला. तर रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट तर नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण कुठल्या वेळेला कुठली वस्तू टाकते हे तुम्हाला कळेल. हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे एक फळ भाजल्या मच्छ्यांचं आणलेलं आहे. इथे फळानुसार म्हणजे 10-15 मच्छ्या एकत्र ठेवतात, त्याला फळ म्हणतात. तर 50 रुपयाचं हे वाटा आणलेलं आहे. त्याला 2 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेते. हलक्या हाताने रगडून धुवायचं. एकदम जास्त रगडून धुतलं तर त्याची वरची स्किन निघेल. तर मी 2 पाण्याने धुवून घेतले. सोबत जे तुम्हाला चेरी टमाटर दिसले ते आमच्या घरच्या झाडांचे आहे. ते चेरी टमाटर घेतले. तर गॅसवर गंज ठेवला आहे, त्यात 2 माप तेल टाकले. एक मीडियम साईजचा कांदा चिरून घातलेला आहे आणि चेरी टमाटर आणि साधा एक टोमॅटो हे कापून घेतलेले आहेत. तर कांदा झालेला आहे. आता मी टोमॅटो घालणार आहे यात. बघा, चेरी टमाटर आणि साधा टमाटर हे दोन्ही मी एकत्र घालते आहे. आता याला पण छान शिजू द्यायचं तेलातच. आता चवीपुरतं मीठ घालते आहे. तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग घालू शकता. आता छान टमाटर वगैरे सगळे शिजले आहे. यात तिखट घालते आहे. तिखट साधारणतः 1.5 ते 2 चमचे घालते आहे मी. त्यासोबत अर्धा चमचा हळद घालते आहे आणि छान तेलात होऊ द्यायचं. त्यानंतर याला रश्श्याला आपल्याला पीठ लावायचं आहे. ते हे कणकीचं पीठ आहे. त्यात थोडं 2 चमचे मी पीठ घेतलेलं आहे. त्यात थोडं पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. आणि इकडे कांदा टमाटरच्या याच्यात मी पाणी घातलेलं आहे पहिले. बघा, अशा प्रकारे याला पण छान उकळी येऊ द्यायची व्यवस्थित अशी. आता आपण जे पीठ घोळून बनवलेलं होतं ते घातलेलं आहे. आता परत पाणी घालून घ्यायचं. आपल्याला जसं पातळ घट्ट हवं आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचं. तर मी इथे 1 लोटा पाणी घातलेलं आहे आणि याला छान उकळी येऊ द्यायची या रश्श्याला. बघा, आता रश्श्याला उकळी आलेली आहे छानपैकी. आणि उकळी आल्यानंतर आपल्याला याला चमच्याने घोटायचं नाही आहे. आता यात घालायच्या आपल्याला त्या भाजल्या मच्छ्या आहेत त्या एक एक करून घालायच्या. बघा, मी अशा प्रकारे मच्छ्या घालून घेते आहे पूर्ण. बघा, व्यवस्थित अशा घालून घ्यायच्या आहे आणि असंच उकळू द्यायचं आहे व्यवस्थित, रस्सा थोडा घट्ट येतपर्यंत. आपण जे गव्हाचं पीठ लावलेलं आहे त्याच्यामुळे रस्सा हा घट्ट येतो आणि चवीला जबरदस्त लागते. आता यात कोथिंबीर घालते आणि अजून 2 मिनटं शिजू देते मी. आता आपली ही भाजी अगदी रेडी आहे. ऑलरेडी भाजल्या मच्छ्या म्हटलं म्हणजे त्या शिजलेल्या असतात. आपल्याला रस्स्याला व्यवस्थित शिजवायचं आहे. याला बघा, मी मच्छी टाकल्यानंतर चमच्याने घोटलेलं नाही आहे. तर आता भाजी रेडी झालेली आहे. तुम्हाला आता सर्व करते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा. त्याचबरोबर करून बघा, खाऊन बघा, कळून बघा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.